आपल्या बुलेटची आज पहिली ऑइल बदली होती आणि ह्या ऑइल बदलीला नेमकं किती खर्च आला तुम्हाला आज सांग मित्रांनो. तुम्हाला रॉयल एनफिल्डची कोणती गाडी आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा. गाडी तर आपली ऑइल बदली लिहून खूप दिवस झालं होतं, कारण ट्रिप आणि यात्रामुळे मला शोरूमला जायला मिळालंच नाही. शोरूमला जाताना मी या मामांना लिफ्ट दिलं होतं. माझ्या गाडीची ऑइल बदली करण्यासाठी धर्मनगर येथे असलेल्या मोटर इंडिया ह्या शोरूमला मी गेलो होतो. गेल्यानंतर सर्व्हिस मॅनेजर बबलू दादांनी गाडी आपली पूर्ण चेक केली आणि मला जाम भूक लागली होती म्हणून मी पहिल्यांदा नाश्ता करण्यासाठी गेलो होतो. मस्तपैकी इडली वडा खाल्लो आणि डायरेक्ट परत मी पोहोचलो शोरूमवर पोहोचलो तोपर्यंत श्रीदादांनी आपली गाडी डायरेक्ट रॅम्पवरच घेतली होती. मित्रांनो, खरंच इथली सर्व्हिस तर मला एकदम जबरदस्तच वाटली होती. दादांनी पहिल्यांदा सगळीकडचे नट आणि स्क्रू जे ढिल्ले झाले होते ते पूर्णपणे आवळून घेतली. त्यानंतर गाडीचं चेन क्लीन करून त्यामध्ये स्प्रे मारून घेतला. नो ऑइल ह्या बुट्टीमध्ये पहिल्यांदा त्यांनी काढून घेतलं. काही दादांनी डायरेक्ट एअर फिल्टर काढला आणि त्यामध्ये हवा मारून घेतलं आणि हे साईडचं सगळं ओपन करून आतमध्ये प्रॉपरली स्प्रे मारून घेतलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टायरचं जे फोक्स आहेत ते पण दादांनी पूर्ण आवळून घेतले होते. फायनली हे सगळं झाल्यानंतर दादांनी आपल्या गाडीमध्ये ऑइल घातलं आणि ऑइल घातल्यानंतर प्रॉपरली सगळीकडे ग्रीसिंग आणि ऑइलिंग करून घेतले. 1.5 ते 2 तासाचं सगळं जनरल चेकअप आणि ऑइल बदली झाल्यानंतर फायनली आम्ही वॉशिंग करण्यासाठी गाडी दिली. एवढं सगळं प्रोसेस साठी मला फक्त 1500 रुपये पे करावं लागलं होतं.